मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. सातपूरच्या अशोकनगर श्रमिकनगर भागात अतिक्रमण विरोधी पथकाची धडक कारवाई. दुकानदारांची धावपळ, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या आणि फलक महानगरपालिकेकडून जप्त. नाशिक महानगरपालिकेतर्फे अशोकनगर परिसरामध्ये धडक अतिक्रमण मोहीम सुरू झालेली आहे. याबाबत विभागीय अधिकारी श्री विश्रुत राजाराम जाधव सर हे याबाबत माहिती देत आहेत. सर बोला. जे व्यावसायिक गाळेधारकांनी जे अतिक्रमण केले किंवा जे मार्जिन स्पेस आहे पार टाकले त्याबाबत आमची आज मोठी धडक म्हणून राबवली. किती दिवस चालणार आहे म्हणून? आपण 2 दिवस ही म्हणून चालणार. 2 दिवस मोहीम चालणार आहे का? बरं बरं. काही नाशिक महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी श्रीयुत राजाराम जाधव, त्याचप्रमाणे श्रीयुत तानाजी निगळस, संजय कोटुळे आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी या मोहिमेमध्ये भाग घेतलेला आहे आणि मोहीम सध्या जोरात सुरू आहे. ठीक आहे, चला. छोटे छोटे बोर्ड कसे काढताय? ते म्हणता परवानगी येतं. म्हटलं कुठे जायचं? म्हणजे महानगरपालिकेत जा. ते म्हणता काय महानगरपालिकेत परवानगी? मग ते कुठे आहे म्हणे? घरी चालले, गाडीत नाही टाकत आहे ना. गाडी तिकडे गेली, टपरी घरी घेऊन चालले ते. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक.